आलिंगनगडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्व काळावघे पाया पेसकळ ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची गेले पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विडल विडल कुंडली कमलवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात. कुलदैवत श्री खंडेराय महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये 3 वर्षापासून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ आष्टी आणि गावातील सर्व युवा शक्तीच्या विशेष सहकार्यानं या कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप आजची ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजचे सौजन्यदाते ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे असे भागवत मच्छिंद्र तांबडे आणि मुंजा बळीराम गव्हाणे या 2 व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आजचेच नाही रोजचे अन्नदाते रोजचे यजमान यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण या सर्वांचं सहकार्य आहे म्हणून या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता. या निमित्तानं उपस्थित सर्व रते महारती मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती मृदुंगाचार्य श्याम महाराज असतील, माझ्यासोबत आलेले नामवंत कीर्तनकार प्रसाद महाराज पाटील, ज्येष्ठ मृदुंगाचार्य हरिभक्त परेल सुभाष महाराज त्यांची उपस्थिती आहे. नामवंत गायनाचार्य भजन सम्राट अंकुश महाराज असतील, भजन सम्राट कृष्णा महाराज असतील आदी करून हे सर्वच मंडळी ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकर आहेत असे हरिभक्त परेल आनंदे महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व रते महारती मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. वेळ अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचं चिंतन करणारा अभंग. वेळ
संतांच्या आलिंगनाचा महिमा तुकोबारा या ठिकाणी सांगतात. मुळात आलिंगनाचे 2 प्रकार आहेत. प्रेमाचं आलिंगन वेगळं आणि द्वेषाचं आलिंगन वेगळं. आजच्या अभंगामध्ये हे प्रेम स्वरूप आलिंगन आहे. द्वेषाचं आलिंगन म्हणजे फक्त अंतकरणात प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं, हे चूक आहे. अंतकरणामध्ये मळ असेल, डोक्यामध्ये राजकारण असेल, मनामध्ये कपट असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. ते झालं द्वेषाचं आलिंगन. 5 पांडव जेवायला बसले. धृतराष्ट्रानं भीमाशी संवाद सुरू केला आणि सांगितलं, भीमा 100 मुलं मेली पण तुम्ही राहिलेली आता 5 माझीच मुलं आहेत. कधीतरी असं वाटतं की तू माझा मुलगा आहे आणि मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. हे आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे. त्याला गोड बोलून जवळ बोलायचा होता आणि दाबायचा होता. आणि खरं सांगू का, ही लय गोड बोलणारी बी धोकादायक असतात बरं का. स्पष्ट सांगतो, जी लय गोड बोलतात ते आपल्याला कधीच मतदान करीत नाहीत. लिहून घ्या. ते आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात आणि आपल्यालाच पाडण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार असतो. त्याच्यामुळे लय गोड बोलणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्या तोंडात एक असतं आणि मनात एक असतं. मैंदमुखीचा कोवळा भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, मैंदमुखीचा कोवळा भावा अंतरीचा निराळा, मैंदमुखीचा कोवळा भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा विनंती, जरा प्रसन्न बसा बरं सगळ्यांनी. असं जरा ताट बसून जरा असं चैतन्य स्वरूप बसा. का जेवण ज्यात झाले ते तुमची. थोडं मोकळं बसा बरं. जरा माना वगैरे डवला. भजन आम्हीच आरडायचं वरडायचं, जीव तुडून वाजवायचं उक्त घेतलं का? तुम्ही आमच्या खेळात आहेत का नाहीत? आहेत ना? त्या क्रिकेट मधल्या प्रेक्षकांकडून शिका जरा. बॉलिंग टाकणारे, क्रिकेट बॅट हातात घेणारे त्यांना दिसत सुद्धा नाही, इतक्या लांब असतात. पण इकडून इतकं आरडतात, ह्यांच्या जीवावर तिकडं चौकार षटकार. तसं तुम्ही जरा प्रसन्न बसावं. आरडायचं नाही तुम्हाला. फक्त विठ्ठल विठ्ठल आणि टाळी वगैरे असं जरा प्रसन्न बसा. विडल मैंदमुखीचा कोवळा भवंतरीचा निराळा. कवळं बोलत्या शेलकच काय काय. त्यांची जर वाणी ऐकली तर आपल्याला सुद्धा वाटतं नाही नाही हे जर आपल्या इतकं प्रेम आहे किंवा आपल्या इतकं कोणाच प्रेम करत नसेल असं त्याची भाषा ऐकून वाटतं. पण त्याच्या इतका दुश्मन किती दुसरा नसतो आपला. भाव अंतरेचा निराळा. हे अंत आपल्याला बी गावात भेटतात ना काय काय. वा 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 पाटील तुमच्याशिवाय काय गावचा विकास आहे का? तोंडाने पुढे गेल्या भांगार येते त्याने तर गावचं वाटोळ केले. हाय का? म्हणजे कसा विश्वास टाकावा लोकांवर. ही तोंडात एक आणि मनात एक. ही फार भयानक माणसं. तशी धृतराष्ट्राची भाषा. भीमा हे राजा 100 मुलं मेले रे, तुम्हीच मारली समजा. पण म्हणता याय ना म्हातारपणात त्यांच्या चोपायच्या होत्या ना भाकरी. मनात मत जळत होता तुम्हीच हाणले र. पण आता कसं काय बोलावं. 100 मेली पण तुम्ही राहिलेली 5 माझीच मुले आहेत. भावाची काय माझी काय. मुलगा समजून तुला आलिंगन देण्याच्या अंतकरणात खूप थोडा नॉर्मल इको कमी ठेवा. बोलताना छान आवाज आहे, थोडा इको बोलताना कमी ठेवा. तुला आलिंगन देण्याची इच्छा आहे. भीमाला वाटलं खरंच काकाच्या मनाला राग गेला काय नको. त्यांनी काकाला सांगितलं मी तुम्हाला आलिंगन देणार पण आज नाही उद्या. ठीक आहे. जिकडे तिकडे बातमी व्हायरल झाली. काका पुतण्याची भेट. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही बरं का, पहिल्यापासूनच. आता फक्त फॉर्मला आलंय विठ्ठल. आणि एकाने सगळ्या पक्षात काका पुतण्यात बघा तुम्ही बारीक चिंतन करा. कीर्तन संपले. हे काका पुतण्याने महाराष्ट्राला फार पुकरून काढले. आणि काका मी तुम्हाला उद्या आलिंगन देतो. बातमी व्हायरल झाली. भगवान श्रीकृष्ण बसले होते मोबाईल खेळत. व्हॉट्सअप होतं त्यावेळेस. आता मोबाईलने माणसं हँग झाली. 24 तास त्याच्यात डोकं घालतात. माणसासाठी मोबाईल का मोबाईलसाठी माणूस हेच कळायला मार्ग नाही. मी म्हणतो जरूर वापरा पण प्रमाण ठेवा.
त्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे बघा, मागली एक बातमी ती आली होती की त्या गावामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान अख्ख्या गावातले मोबाईल बंद असतात आणि गावातला एकही टीव्ही चालू नसतो. शेतकऱ्याने शेतकऱ्याचा धारा काढायचं काम करायचं, महिलांनी स्वयंपाक करायचा आणि 6 ते 8 मध्ये तरुण मुलांनी अभ्यास करायचा, असा त्या गावानं ग्रामसभेत ठराव केलाय. त्या गावचं नाव भारतात आदरानं घेतलं जातं. असे काहीतरी चांगले संकल्प गावाच्या पातळीवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तयार करा. नुसत्या राजकारण्याने काय हुक्त घेतलं ना आमचा विकास करायचा, आपली काय जबाबदारी आहे का नाही हे प्रत्येकानं मनावर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री आमदार खासदार गाव बदलू शकतात ना, गावातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या गावचा विकास व्हावा, गावामध्ये चांगले नियम व्हावेत, गाव सुजलाम सुफलाम व्हावं, हे परिवर्तन प्रत्येकाच्या मनात व्हावं, यासाठी धर्म मंडप विठ्ठल. मला एकच सांगायचं, फक्त मोबाईलला काहीतरी प्रमाण ठेवा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं काहीतरी लिमिट ठेवा. 24 तास त्याच्यात डोकं घालून डोके हँग करू नका. भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी गेली की काका पुतण्याची भेट. देवाने भीमाला फोन केला, इकडे काय आलंय म्हणले, हे खरं आहे म्हणले, आम्ही भेटणार रे उद्या. जिवंत राहायचं असेल तर काकाला आलिंगन देऊन जमणार, तो काकाच्या भाषेवर जाऊ नको, काका डेंजर आहे. मी हे काढलं सांगतोय बरं का. तर तुम्ही कुणीकडे जोडता हे तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मी ओरिजिनलच धृतराष्ट्राचं आणि भीमाचं सांगतोय. आणि मग भीमाने देवाला सांगितलं, देवा हो का तुम्ही देव आहेत, पण मी बी भीम आहे, मरण पण शब्दात बदल होणार नाही. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. शब्द दिलाय म्हणले ना, असा शब्द खाली पडून देणार आहे का? शब्द खाली पडेन तर भीम कसला. आता हे चित्र माणूस होतं, ते काय कोणाला भेट होतं का काय तवा. कृष्णाला तरी थोडंफार ती बुजायचं, बाकीच्यांना हानीतच होतं. ती त्याच्या कोणी नादालाच लागत नव्हतं. अहो ते नुसता भीम म्हणलं तरी गचुर धरीत होता, त्याला दादा लावावं लागत होतं. भीम दादा, त्याला दादा म्हणलं तर तो थोडाफार असा गोड बोलायचा, नाही तर गचुर धरायचा डायरेक्ट. त्याला काय कोणाला मोजायची गरज होती, स्वयंभू होता, ताकद होती, रगीलपणा होता, काय कोणाला मोजायची काम आहे. वजनदार माणूस होता तो. हत्तीच्या शेपटाला धरण हत्ती वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेलता कुठं, सध्या सॅटेलाइट सोडतात का, हत्ती तिथे गेलता. काय ताकद असेल भीमात. भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. ह्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईला धावला, आईवर काय भाजी केली म्हणला, आणि काय तुझ्या हाताला चवण, काय तरा. 10,000चा किराणा महिन्याला जाळ करतोय, पण वरण पातळ केलं आणि भात कच्चा ठेवला आणि चपात्या जाड केल्या आणि भाजीला टेस्ट, आणि तुझ्या हाताला चव नाही, स्वयंपाक बनवायचा नाही, माझ्याशी गाठी. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं वय, आणि मग मस्त आहे की ह्याला चौकात नेऊन हाणला पाहिजे. अरे आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती, एवढा फरक म्हणल्यावर कशा भीमाला ताकती त्यानं. आईच्या हातचं सुद्धा पटलं पाहिजे ना, काय ताकद होती. हनुमंतरांना राव दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला, याडीवाने कराय ना ग. ह्यो वाघ असा झाला थपमर, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत दाढी रावणाची जाळी. जाग्या बुका केला दाढीचा, पिटेच दाढी जाळे मिशे राहिले असते का. धडाधडाच पेटल्या म्हण, गंज पेटल्या उनी, जाळलेली लंका, गाव सुद्धा जाळलं म्हणे. काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये, एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधात ताकद होती. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर दगड सुद्धा फुटत होता. काय दूध वज्रशील असेल. त्याच्यामुळे हनुमंतराने किती मोठा पराक्रम करू दे, आई मान्यच करत नव्हती. प्रभू रामचंद्राने एक दिवशी अंजनी मातेला फोन केला आणि हनुमंतरांचं गुणगान काय म्हणले, तुमची कुस पवित्र, हनुमंतरांसारखा वाघ जन्माला आला. म्हणजे काय झालं प्रभू, नेमकं काय म्हणणं काहीच नाही म्हणले. एवढी 18 पद्म वानरसेना गोळा केली, राहून दगडावर रामलेलं, दगड पाण्यात फेकली, सगळ्याला सोबत घेऊन शेतू बांधला. फोन ठेवा म्हणले, बघते पुढचं. फोन कटवला, हनुमंतराला बोलून घेतलं. बाळा तू माझ्या दुधाचा अपमान केला. हनुमंतरा म्हणले काय चुकलं बाबा.
रामासाठी मी माझं सर्वस्व दान दिलं. रामाचा प्रभुचंद्रांचा फोन येऊन गेला, त्यांनीच काय कान भरवलं का काय बा? बरं त्यांनी तर चांगलं सांगितलं होतं, वानरशाना गोळा केली शितो. इकडे माझ्या दुधाचा अपमान जर करायचा असेल तर आईचं अंजनीचं नाव लावायचं. आपण झालं काय? प्रभू रामचंद्राने आत्ताच मला सांगितलं की वानरशाना गोळा केली मग शितू बांधला. अरे अंजनी मातेचं दूध तू प्याला होता, शितू बांधण्यासाठी तुला वानरशानेची गरज काय? तू एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता. याला म्हणायचं माता एवढा पराक्रम केला म्हणते, जमलं नाही, अजून पुढचं वर्जन पाहिजे होतं. सगळ्यांना काय गरज होती? रे आईचं दूध प्यालाय, तू एकट्याने शितू बांधाय पाहिजे होता. किती विश्वास होता हनुमंतांवर अंजनी मातेचा. एवढा पराक्रम करून सुद्धा आईनं मान्य केलं नाही. हे आताच्या अंजनीनं जरा ध्यानात ठेवा. आताच्या आया 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 शेंबड पोरग, शेंबड, डवर, नक्ट आणि एकदम ओरिजिनल विठ्ठलासारखा कलर आणि नाकातला माल सगळ्या डिहरी सांडतो, डिहरी चुळीत भातन दुधन सगळं कुत्र येतं, तोंड चाटून जातं तरी हाड म्हणत नाही. तसल्या खैर्या पोराकडे बघून आई म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बसलं या. अगं काय चव आली तुझ्या वाघाला. कुत्र तोंड चाटीत तर ते हाड म्हणे ना, असा काय वाघ असतो का? त्या आताची मात. पहिलीतलं पोरगण घाण घाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने सांगायला आईला, पोराला शिकेव. आता शिक पहिलीत गेले घाण घाण शिव्या देते. आई म्हणजे ग बस, लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या, मोठा झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय मुलांकडून आदर्श घ्यायचा हो? आईनं जर असं वागलं तर मुलांकडून अपेक्षा करण्यात काय चुक? शुद्ध बिजापोटी कळी रसाळ घुमट एवढा पराक्रम केला तरी अंजनीने मान्य केला ना. काय ताकद होते त्या हनुमंतरांना, तशी ताकद होते भीमदादाला. आणि भीमाने सांगितलं कृष्णाला, तुम्ही ग बसा म्हणले, ह्याला कोणाला आलिंगन द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हे आमचं आम्ही घरगुती मॅटर आहे, आमचं आम्ही मिटू. तुम्हाला काय आमच्या घरच्या मॅटरमध्ये डोकं लावायचं काम आहे? भीम कृष्णाला बोलायला लागला. कृष्ण म्हणले, अरे तुला आता घरचा मॅटर दिसला का? म्हणजे गुलाल पडल्याच्या पुढं इतक्या दिवस तर हात जोडीत होता, आमचं काम करा ना, आमचं काम करा ना. आता 5 वर्षांनीच भेटायचं याच्यावर एक काय? बघू आम्ही बी पुढच्या 5 वर्षाला. मग येडेवणी करू नको भीमा. तुझ्या घरचा मॅटर म्हणजे तुला आणि तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, 18 दिवस युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. मी होतो म्हणून तुझा भाव अर्जुन वाचला. तेव्हा काय आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना. अरे मी राजा कुठला होतो आणि राहिला कुठं होतो? द्वारकेचा राम. कळतंय का माऊलीने काय प्रमाण सांगितलंय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा हे तर थांबायचं. मी राजा कुठला? द्वारकेचा. राहिला कुठं? पांडवा घरी. का? तुमच्या घरचं मिटवायसाठीच ना. आणि आता सांगतो का घरच्या मॅटरमध्ये डोकं लावू नको. बघ तुला जसं करायचं असेल तसं.
जेव्हा देवाने बी भीमाला झाडलाय, बरोबर मग नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं नाही आलिंगन देऊ नको, पण शब्द गेलाय, मग एक काम कर, आलिंगन देण्याच्या अगोदर 1 मिनिटाचा वेळ मला ते ठरलं. देवाने लोखंडाचा भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्राने केलं सुरू, भीमा ए राजा, तो म्हणला होता ना काल आलिंगन देतो. बघा बरं का भाषा किती गोडी, म्हणजे शेवटपर्यंत पुढचा गाफीलच राहायला पाहिजे, त्याला कळलंच नाही पाहिजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे बा नेमकं. भीमबी उठला, देवाने खुणीला ग बस मेले मरचिन, तुझा दुसरा नंबर आहे. मग पाहिला कोणाचा? लोखंडाचा पुतळा, म्हणजे साडका पुढं. लोखंडाचा पुतळा पुढं सरकवला, भीमा म्हणून आलिंगन दिलं त्या लोखंडाच्या पुतळा. धृतराष्ट्र 100 मुलं मारली होती, काय कमी राग असेल का? आणि शेवटचा प्रिय पुत्र जो होता का धृतराष्ट्र, ह्यानेच हाणला होता बरं का गदेने भीमाने, त्याच्यामुळे त्याला गोड बोलून जवळ बोल. भीमा म्हणून जीच आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्यावर बुका केला. भीमानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला. मेलो रे, मला नको रे, मला आलिंगन नको, काका नको, काकी नको, मला पहिलं घरी जाऊन द्या. निघूनच गेलो. आणि मग भीमाने विचार केला, जर देवाने आपल्यासोबत मीटिंग केली नसती, जर पुतळा बनवला नसता आणि त्याच्या जागेवर जर मी गेलो असतो तर जिवंत राहिलो. आता हे सुद्धा आलिंगनच आहे. हे आलिंगनात प्रेम आहे का? कशाचं प्रेम आहे राव? कपट आहे नाही, द्वेष आहे, तिरस्कार आहे. हे झालं द्वेषाचं आलिंगन. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलंय. आ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते? कुणाला? छत्रपती शिवाजी राजे या. खूप दिवसाची इच्छा होती, लांबून आलोय तुम्हाला भेटायला विजापूरवरून. जरा बसून तह करू म्हणले, वाटाघाटी स्वराज्याच्या. लई कमी वयात प्रगती करायचं चालले, मनात म्हणत होतं या जरा. आणि भाषण राजे आओ राजे, हात पुढे केला. दिसायला आलिंगनच आहे का नाही? प्रेम आहे का? आलिंगन देणारा कसा होता? आशा वागिनीचा तो छावा, टाळी टाळी टाळी. हा आशा वागिनीचा देव छावा, आशा वागिनीचा देव छावा, गणी मंडक काठे चवा, डोक्यात गणी मी कावावा. बेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामेना उभारला. जाग्यावर नाचा, जाग्यावर जाग्यावर. नक्षीदार श्यामियान्याला धन डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीव माला. पण आलिंगन देणारा तुकोबारायांचा शिष्य, जगदंबेचा भक्त आणि भगव्या झेंड्याचा शिपाई. राजाने खानाला आलिंगन दिलं, खानानं दगा केला. खानदार मान मान्याला, कटरीचा वार त्यानं केला. चिलकत होत अंगाला, खानाद्वार फुगा गेला. खान गडबडला, राजे सावध झाले. नकाचा मारा केला, पोटामध्ये बीचा खूप झाला. तर तर फाडले पोटाला, शिवाजी महाराज की जय भवानी. खानाचा कार्यक्रमच केला, तो बी दिवसा. त्याला मारलं हे मला सांगायचं नाही, मला गाभा महत्वाचा आहे, फक्त आलिंगन हा या शब्दाचा. दिसायला वरवर आलिंगनच आहे हो. प्रेम आहे का? द्वेष. हे झालं द्वेषाचं आलिंगन.
पण जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगात जे आलिंगन सांगतात ते प्रेमाचं आलिंगन आहे. संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो संतांनी जर आलिंगन दिलं तर. हे ऐकायला सोपं आहे. संतांनी आलिंगन दिलं मोक्ष. संत काय कोणाला बी आलिंगन देतील का? मुळात संत भेटच होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. आहे संत भेटी. संत भेटी करुणा केली करुणा केली करुणा केली आयशे वर्म मज गावी नारायण. चलता भेट होती काय संताची. बहु अवघड आहे संत भेटी. हा सप्त्याला चांगले कलाकार लवकर भेटत नाही. महाराज भेटाना सौजन्यवाले काय काय गावाला भेटाना संत भेटी एवढी सोपी गोष्ट लय अवघड विषय होतच नाही काय होते हो. परी जग जेटी करुणा केली देवानं कृपा केलीत. आणि दुसरा मुद्दा काय एक तर भेटतच नाहीत. दुसरा मुद्दा संतांची भेट झाली. हे संत हेच लवकर आपल्यासारख्या सामान्य जीवाला कळत नाही. कारण त्यांच्या काय खिशाला बिल्ला नसतो. त्यांच्या गाडीला पाठी नसते. अध्यक्ष हॅलो भलत काय काय टाकतात कंसात. त्यांच्या संग शिष्याच्या मेळा नसतो. बाबा आहेत हे बरं का जप तसलं बी काय नाही त्यांचं. एकला चिरळ अलौकिक नोहावे लोकांप्रती ज्ञान वगैरे सांगतात. मी जगापेक्षा वेगळा असं संत दाखवत नाही. सर्वसामान्यासारखंच राहतात. पण संत नव्हते जगा माणसातच राहतात. पण माणसासारखे नसतात. पण माणसाला ते लवकर लक्षात येत नाही. एक तर भेटतच नाहीत. दुसरी गोष्ट संत हे लवकर लक्षात येत नाही. आलं लक्षात ते आलिंगन देत नाहीत. आणि दिलं आलिंगन मग काय ते तर चरणात आहे ना मोक्ष सायुजता जोडे. वाल्मिक ऋषींच्या अगोदरचं जीवन आपल्या सगळ्यांना माहित आहे ना. या कथा ऐकूनच लहानाचं मोठं झालंय आपण. वाल्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला आलिंगन गडे. दुसरं काय तवा नारदजींनी दिलेलं आलिंगन. नाही तर वाल्या कुळीचं जीवन असं आहे की त्यांची बायको सुद्धा त्यांना वाल्मिकराव म्हणत नव्हती. आताचे बी नाहीत म्हणत जुन्या जाणकार आणि हिंदू धर्म संस्कृतीने मर्यादा राखून ज्या मावल्या आहेत ना ते डायरेक्ट मालकाचं नाव घेत नाही. उखाण्यात नाव घेताना सुद्धा ते म्हणतात रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. राव म्हणते ते. आता राव गेलं फक्त नाव आहे. आणि त्या नावाला बी भाव नाही. खेड्यापाड्यात तरी टिकू नये. शहरात आरतुरे अरे बंटी बंटी तेव काय नौकर रे का सालगडी का नाही. तुम्ही लय बायकोनी नवऱ्याला आरतुरला बोललं म्हणजे तुम्ही लय स्टँडर्ड दिसता का काय. तुम्ही लय हाय फाय एज्युकेटेड धर्म मातेत घातला म्हणजे तुम्ही हुशार आहेत का काय. मर्यादा नावाची गोष्ट आहे का नाही. भिकार भाजण्यावानी काहीतरी करायचं. कोणी कोणाचे कपडे घालायचे बोंबलेत फिरायचं. काय धर्माचार राहिला हो. हे खेड्यापाड्या तरी धर्म टिकून आहे. खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता माऊल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. कुंकू पदर भारतीय संस्कृतीला शोभालाशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. त्या पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदाशी भरती राव. अरे कोण कोणाचे कपडे घालते तीच कळा ना. परवा पुण्यात कीर्तन होतं. पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरग त्याच्या वडिलाच्या मांडीवर बसलं होतं. मोठमोठ्याने रडत होतं. त्यामुळे त्याला उठून घेऊन घरी जा किंवा त्याच्या मम्मीकडे द्या. ती कीर्तन लय विक्षेप करायला लागले. ती कंट्रोलच्या बाहेर जायला लागली. त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते म्हणा मीच मम्मी या. जीन पॅन्ट टी शर्ट होती बॉबकट होता गॉगल होता हेडफोन होता. आता मला काय माहिती मम्मी का पापा आहे बाबा.
तुम्हाला तुमची कपडे पुराण आहेत का? तुम्ही पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बुवा? उगी काहीतरी असला वावळटपणा करायचा आणि लोकांना तिले स्टँडर्ड नाही, ती डोक्यात आवड झाले तर विडल काही करायचं. वाल्मिक ऋषींची बायको सुद्धा वाल्मिक जे असं म्हणत नव्हती, कारण ते जे कृत्यच तसं होतं, ते सुद्धा वाल्याच म्हणायची. आणि नारदजींची भेट झाली. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. एकच वाक्य एक शब्द, एक वाक्य सांगा चित्ताने ऐका. काय काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज कीर्तन जास्त वेळ करा. तुम्हाला काय लय कीर्तन केलं म्हणजे तुम्ही बदलणार आहेत का? नाही 10चं तुम्हाला 11 केलं म्हणजे तुम्ही लय ही होणार आहेत का? काहीच होत नाही. एक वाक्य सांगतो, कीर्तन 2 तासाच्या कीर्तनानं माणसं कधीच बदलत नाही. कीर्तनात माणसं बदला एक शब्द सुद्धा खूप झाला. ज्याला बदलायचा ना त्याला एक शब्द लय झाला. एक वाक्य अशा बंदुकीच्या गोळीवानी चाटून गेलं पाहिजे, ते मनाला लागलं पाहिजे, डोक्याला नाही. मनाला लागलं ना तो सुद्धा म्हणला पाहिजे बस आतापासून चेंजच आयुष्यात, तर बदल. अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलूच शकत नाही. हे अख्खं कीर्तन फक्त तुम्ही थांबावं म्हणू नयेत. माणसं बदलाले एक शब्द लय झाला. विडल एक वाक्य टाकलं नारद. अरे तू पाप करतो, तुझ्या पापात कोण दुसरं भागीदार आहे? तो म्हणला अख्खं कुटुंब आहे. बिघडला काय? अख्खं कुटुंब जा इचरून ये. घरच्याने लांबूनच हात टाकलं. तू माणसं मारितो तुझं तू बघ म्हणले, आम्हाला जगू दे सुखाने. उगं बापाने दिलं म्हणून तुझ्या संग नांदायचं आलं नाही तर काही संसार करायच्या मापात आहे काय? तुम्ही जावा बायकोने बी बोला बोली सुरू केली. वाल्मिक म्हणले अर टचा रडले राहू ते. म्हणले बस विषय संपल्या जमाय. आता एकच वाक्य, आपुली आपण करा सोडून, बाकीच्यांचं सोडून द्या म्हणले. माझ्यासाठी काहीच नाही म्हणले, रामनामाचं चिंतन कर. नारदजीने त्याला आलिंगन दिलं. आता परिवर्तन आहे का? परत वाल्या राहिला नाही. आता वाल्या म्हणले हाणताना आपल्याला. वाल्मिक ऋषी आलिंगन संताची झाली माझी काया, मस्तक हे पाया मरी त्यांच्या ठेवीता. हे आलिंगन संताची झाली माझी काया, मस्तक हे पाया मरी त्यांच्या ठेवीता. आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काया दिव्यमय झाली. वाल्मिक ऋषी तेवढ्यावर थांबलं नाही वातावरण. महर्षी वाल्मिक पुढचं प्रमोशन, त्याच्या पुढचं प्रमोशन आद्य कवी महर्षी वाल्मिक, आणि त्याच्या पुढचं प्रमोशन राम जन्माला याच्या अगोदर 1000 वर्ष रामायण लिहिलं. केले रामायण रामादी रामादी, केले रामायण रामायण रामादी रामादी, केले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. केले रामायण रामादी, कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. वा अंकुश बुवा, केले रामायण रामादी. राम जन्माला याच्या आधी रामायण लिहिलं म्हण. काय कमी प्रमोशन आहे का काय? कशात परिवर्तन? एकच शब्द देण्यात ठेवायचा फक्त आलिंगन. नारद मुनींसारख्या ऋषीने संतांनी आलिंगन दिलं. आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. का? संतांनी आलिंगन तर जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून नाथ महाराज म्हणले माझं वाटतं त्याचे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. 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 माझं वाटतं त्याचे आलिंगन आलिंगन द्यावे. कदान
सोडावे चरण त्यांचे सोडावे बसणारी म्हणत्याने हे का धावते व एकमेकाच्या अंगावर धावणं नाही भाऊ याला लय घासावे लागते का हे गायन वादन एवढं सोपं आहे का जिंदगी गेली काय कांचा 6 लागा नाही आणि 10वी बसा नाही त्यांचा बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले हो तुझ्या नादाने माझं विसरलं पण तो नाही मेळ खाल्ला बाळा तो पकवाल्याची शाही पाडली पिठेचा भाता फोडला इण्याच्या खुट्या उपसल्या टाळ वाजवाय दिला तर टाळात बोट गवून घेतली तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्यास्त्र्याच्या तू फक्त पंक्ती जोडू शकतो हे बाकीचे तर्रे बस की बात नाही ओ निकलो चलो बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले गायन वादन ताल लय हे रक्तात असावं का म्हणे येते पाहिजे जातीचे एडा बाळाचे कामनो एडा बाळाचे कामनो येते पाहिजे एडा बाळाचे कामनो एडा बाळाचे कामनो जातीच्या या शब्दाचा अर्थ त्या गुणाचे असा घ्यायचा बरं का इथं जात हा शब्द नाही ओपन ओबीसी NT SC हे तसलं नाही तुका म्हणे ते पाहिजे जातीचे म्हणजे रक्तात त्याच्या नैसर्गिक गुण पाहिजे तो खानदानी वारकरी पाहिजे तर त्याच्या अंतकरणात भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल कुणाचंही काम नाही आणि मग लीलराव रामायण त्यांनी का आलिंगनगडे पैठण निवासी नाथबाबा नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या बरं का महिला मंडळ रोज आणि सकाळी 7ला पोळ्या तयार असायच्या मग गिरजा माता झोपीतून कधी उठत असत्या आता सणाला सुद्धा पोळ्या होत नाहीत काही काहींच्या घरी सण येतात आणि सण निघून जातात सण झाल्यावर म्हणतात का सण गेला नाही तो घालिवला सण सुद्धा लाजला तुला की नको बा ह्याची गाठ घ्यायला तो पाहुणचार न घेताच निघून गेला सणाचं महत्त्व पावित्र्य जपलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सणाला सुद्धा पोळ्या व्हायना म्हणा कटाळाच तेवढा काय पोळ्या होत्या राव गिरजा मातेच्या पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणी टाकल्या त्याने समर्पण केलं पाहिजे तर पोळी आता आताच्या पोळ्या आमचे एक मित्र आहे का गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही अरे काय लबरची का काय लय जड असतात म्हणा काय स्वयंपाकाला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी आणि वर कोरडेवाडी नेमका कोणचा भात खावा बुवा लाडू फोडायला अक्षरशः दिवाळीला आम्ही 2-3 ठिकाणी हातोडा नेला होता ते हातोड्याने लाडू फोडायचा असा लाडू फेकून हाणला तर कोच पडत होती डोकं फुटत होतं पण लाडू अरे लाडू का लाड्या बा नेमका काय लाडून काय शिरा कशाला म्हणायचं तोंडात टाकला की जेव्हा आज शिरतो त्याला म्हणायचं शिरा पण काय माता मावल्याने शिरा केल्याच्या नंतर जर ते वर चिकाडला तर इस्क्रूच्या विनेवाला स्क्रूड्रायव्हरने खाली वाढावं लागतो अरे काय शिरान काय तरा लोक म्हणतात सप्त्यातला 12 पण हिचा नको रे शिरा काय स्वयंपाकाचं लय अवघड एक सांगा चांगला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते हे तुम्हाला मान्यच करावं लागतं काय माता मावल्या पाण्याला फुटणं देतात पण अशी आमटी होती माणूस चुरू हाणते काय जॅम झाल्या मसाला टाकू भाजी शिल्लकच राहणार त्याला अन्नपूर्णा मातेची कृपा आहे आणि ती एक प्रकारची कला आहे बरं का त्याला एक नाव आहे पाककला ती सुद्धा कला आहे ती कोणाचं एक काम नाही चांगलं काय कमी वेळात स्वयंपाक करतात काय ना दिवस संपला तरी दिवस मावळा त्या पोळ्या बनवितात आणि आदल्या दिवशी पुरण टाकलेलं असतं म्हणजे मग अरे नेमका नसत्या पोळ्यात का बैल पोळा आहे भाऊ काहीच काळा मार्ग नाही म्हण जुन्या माता आणि एक वाक्य सांगा आता आमच्या अगोदरची जी पिढी का आमच्या आईंची वडिलांची ही जुनी माणसं समोर दिसते ही शेवटची पिढी आली ही झटपट स्वयंपाक त्याच्यात नाविन्य
तरबेजपणा, सणांचं आधी सगळं नियोजन. आमच्या पुढच्या काळात आपल्यात सगळं बिघडल्यातच जमाय. नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय सध्या जवळपास संपलेलाच आलेला आहे. त्यांना स्वयंपाकच येत नाही, कारण शिक्षणासाठी बाहेर आहेत. तिकडं मेस आहे. सुट्टीला आल्या तर आईचा लाड मारण्याचा आई किचन खोलीत येऊन देत नाही. लग्न झाल्यावर काय नसते, सासू जाळंधूर संगच. एका पुरीचं झालं लग्न, सासूमाले सुनबाई तुला पुरणपोळ्या करायच्यात असं नाही. त्यांनी यूट्यूबवरून पोळ्याची लिस्ट गोळा केली आणि निम्मा स्वयंपाक तर झाला ना. आमटीला मिरच्या किती टाकायचे ह्यांचाच अंदाज नाही, पण म्हणले आमटे झणझणीत झाले पाहिजेत. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं, माणसाकडे 10 म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या. मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आली आणि भाजीचा कलर बघितला. म्हाताऱ्याने कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, माझी शिवरात्र आहे म्हणली. अरे नवरात्रात कुठं शिवरात्र असते होय, पण ती म्हणली उपाशी मरण पण ही जी आमटी खाणार नाही. जागेवर माणूस जाईन असली मिरच्याची आमटी खाल्या. पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. त्याने टेटस सुद्धा ठेवला भाजीचा, मेड इन बायको. काय टेटस ठेवतात म्हणे गिन्यान गेलेला. आता बायकोनी आमटी केली ती टेटसला इतकं खुश झालं. ती आई म्हणली अरे नकोला का आमटी खावलंय तिखट आहे, जाचीन तू. हो मला माझ्या बायकोचं तुला कौतुक वाटत नाही, तू जळती त्याच्यावर, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. डॉक्टर सुद्धा कळणार नाही तुला नेमक्या किती गोळ्या आणि कोणच्या गोळ्या द्यावा, इतकं तुझं पोट जागेवर जात असतं. पहिलाच घास खाला आणि कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाण्याच्या दाराच्या दारा. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त करणार नाही. म्हणलं नाही नाही भाजी जगातच 1 नंबर. डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असुरेत आनंद असुरे. देऊ का अजून थोडी भाजी, नको मला हेच आनंद लय झाला, मरण मानला मी. काय स्वयंपाकन काय तारा. नवीन मुलींचा विषय संपल्यात जमाय स्वयंपाक. काय स्वयंपाक होता राव गिरजा मातेचा. सातलं तर पोळ्या तयार. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घराचा एक बालक तिथून राहिला होता, त्याचं नाव गावबा. त्या आलिंगन दिल्यावर काय होतं हे रिझल्ट आपल्याला बघायचं बरं का. त्याच्यासाठी हे उदाहरण सांगतोय. गावबा अत्यंत निरक्षर सामान्य घरचा बालक. फक्त पोळ्या आहेत ना मग चला नाथबाबांच्या घरी पोळ्या खायचा. आणि दुसरं एक पात्र होतं नाथ महाराजांच्या घरात, त्यांचा मुलगाच हरी पंडित. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं त्याच्या उलटी पाठ होती, त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता. हा ज्ञान किती ह्याला किंमत आहे, तुम्ही नम्र किती आहेत ह्याला किंमत आहे. लोक म्हणते शिकला तेव टिकला, चूक जे वाकला तेवच टिकला. वाकाला तुम्हाला एक सांगा, ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय ना त्याने काम कमी करा, फक्त वाकाय शिका. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. हा जास्त काम केल्या उलट लवकर पडत. ध्यानात काम मापात चलून द्यायची, फक्त गोड बोलत राहायचं. जे हरी जे भारी माणूस आहे, चालता चालता खांद्यावर हात टाकायचा, कुठे चहाच्या टपरीत बसायचं. अरे इतका मोठा माणूस काय राव, सामान्य लोकांना तेवढंच पाहिजे, त्यांच्यासारखंच राहायचं वाकून. बंद करा. नम्र झाला भूता तिने कोंडिले, महापुरे जाडे जाते ते लवाळे वाजत. वाकायला शिका. तो कोबरने आणखी एक प्रमाण देवा, पण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खायचं. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या. एक मुंगी म्हणली माझं स्वप्न आहे, मला दिल्लीला जायचंय. दुसऱ्या मुंगीने सनकून कानाखाली टाकली. गप बस म्हणली, काही बोलू नको. उच्चारली लावले टाळ्याला, तू मुंबईला नाही का, आम्ही येडेत का. झपकीनच म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला. अगं तुझी चाल किती, तुझं पाऊल किती, तुझं डोकं किती, तुझ्या डोक्यात मेंदू किती, मुंगी किती बारीक आहे बा. तुझं डोळं केवढीस आहे, तुझं कान केवढं, अरे तुझी हाईच केवढीशी. तू निघाली थोवाडी घेऊन दिल्लीला, कानाखाली टाकीन. जेव्हा दुसऱ्या मुंगीने दम टाकलाय, ती मुंगी म्हणली मी दिल्लीला जाणार. तिची इच्छाशक्ती प्रबळ होती. हो जाईन का मुंगी दिल्लीला, नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, आष्टी धोतर जोडा. गावातून मुंगी दिल्लीला गेली का नाही का, जे दिल्लीला चालले त्या खिश्या जाऊन बसते. तिथं गेल्या त्या मुंगीने आष्टीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. तिने लय हाणलं होतं ना ह्या मुंगीला. ही म्हणली पुरावा, न्यू पार्लमेंट दिल्ली, लालमहल, चांदणी चौक, सगळे पर्यटन स्थळ दिल्लीतल्या दाखल. गावातल्या मुंगीला चक्कर आली. हो
ती म्हणली होय ग कस काय गेली ग दिल्लीला. आता हेला बिल वाटायला लागलं ना मी कधी जाईल तिकडून ते शायने घाण्याची ग बसती एवढं सोपं नाही. अरे तो केलंच काय नाही ना ते काय बोलायच्या गोष्टीत का काय अवघड विषय तो. आपण म्हणले गेली कस काय गेली म्हणजे जेवून दिल्लीला चालल्या त्याच्या खिशात जाऊन बसले. पहिली गोष्ट मुंगीत दिल्लीला काय गेली तर ती लहान झाली. दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा जरा. आणखी ह्याच्या पुढचं जरा तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय तुका म्हणे जाणवावे लहान हुन लहान लहान हुन लहान हुन लहान जाणवावे लहान हुन लहान हुन जाणवावे लहान हुन लहान. जे लहान आहेत ना त्यांच्यापेक्षा लहान व्हायचं. तुका म्हणे जाणं व्हावे लहाना उनीला. ज्ञानोबरांची गोळी बघा. मनोनी थोरपण पर्रा सांडी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जगात हा कुठे होई जे ते जवळ की माझी. जो जगाला नम्र आहे ना देव म्हणजे माझ्या चरणाजवळ त्याला जागा आहे. नम्रता महत्वाची. ते हरिपंडित रगेल वाक्यातच नव्हतं. ते गावबा नम्र. हरिपंडित एक दिवशी मला नाथ बाबा रामायण कोण लिहिणार आता. बाबांचं वय झालं कोण लिहिणार रामायण. त्याला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं आपण नाही केलं होत असतं काय तेव्हा. तू गपरे लई पडलं ते उताडा आला इथं. म्हातारी बी म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईन. तू जा तोच पप्याचं बिस्किट खातीन मी गेल्यावर कसं होईल. गावात बी मी गेल्या गावचा विकास कोण करीन. लई पडलं त्याला का लोक तुझी वाढ बघू नये पण तू जायचं नाव काढी नाही. मीन फिन तसलं काही चलत नाही इथं. माझ्याशिवाय तुझ्याशिवाय नाही तुझ्याशिवायच चालणार रे. पण तुला तसं वाटतंय माझ्याशिवाय कोण लिहिन रामायण. नाथ महाराज म्हणले थांबा माझा गावबा लिहिन म्हणले रामायण. तुम्ही का टेन्शन गावबा तेव कुठं लिहित असतो. तेव तर भोळा आहे म्हणले. असू दे बोहळा असाव पण गाबोळा नसाव. बोहळा परवडन पण गाबोळा नाही. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक जात. निवळ मूर्ख परवडला किंवा अतिविद्वान परवडला पण मधली माणसं असतात ना ती भयानक असतात. मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही. विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कुणाला ज्याला थोडं कळतं ना त्याची असं वळवळ करतं. 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करतात कीर्तन करताना धोतर का घालता. मग काय बरुमड्याव करू का. तू तर निमा अर्धा उघडा झाला. आम्ही थोडाफार धर्म जपतोय जपू दे ना. जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. तो कोबरा नाही विमानाला तर विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात. जसंच तसंच. एक मला हरिपटात काय आहे तुझ्या आज्याचं चरित्र आहे. हरिपटात काय लागला का तुला फक्त आमचा धर्म आमचा संप्रदाय खपल्या काढाय. तुझ्याकडे धमक तर बाकीच्या धर्माच्या लाग बरं ना आधी. हो का आम्ही सहानुभूती म्हणतो जाऊन द्या चलून द्या जाऊन द्या. मग उठसूट तुम्हाला हिंदू धर्मावर टीका. अरे तो कोबरा वैकुंठाला गेलेत नांदुरकीचं झाड सांगता येईल. तुकाराम बीजेच्या दिवशी झाडाचा पाला हलत नाही झाड हलते. ते सुद्धा साक्ष देते की तुकोबऱ्या वैकुंठाला चालले. आणि पुढचा ऐका आळंदीवरून ज्ञानोबऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबऱ्याच्या मंदिराला कळस हलतो. हे संतांची ताकद आहे. आणि विश्वास नसल कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनलने चित्रीकरण केले. त्यांच्या सोशल मीडिया सगळीकडे व्हिडिओ येत असतात. कळस हलतोय माऊली निघाले की समाधीतून लहरी बाहेर पडतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. कळस सांगतोय की ज्ञानोबा खरंच समाधीतून पंढरपूरला निघाले. तू काय लागला रामच्या टीका करायला. 2-4 पुस्तक वाचून तुमचा अध्यक्ष झाला का तू आमचा. तू प्रश्न विचारांना तुझे काय नोकर आहेत का. तुझ्या प्रश्नाचे उत्तर त्याला बांधिलेत का आम्ही. यानंतर वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे आहे. म्हणजे भयानक माणसं आहेत. अर्धवट ज्ञान धोकादायक असतं. म्हणले गाव बोळा असू दे बोहळा असाव पण गाबोळा नसाव. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा कळी काळा. हो काळाला जिंकतात ते भोळे तरी कस काय म्हणायचे. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. आणि एक वाक्य सांगतो थांब. देव हा भोळ्यालाच भेटत असतो.
हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियाची गर्भवत अभिमानियाची गर्भवत अभिमानी गर्भ हरि मुखी गाता हरपदी चिंता हरि मुखी गाता हरपदी चिंता अभिमानियाची गर्भवत अभिमानियाची गर्भवत अभिमानियाची गर्भवत हरि मुखी गाता हरपदी चिंता हरि मुखी गाता हरपदी चिंता हरि मुखी गाता हरपदी चिंता हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी देव हा भोळ्याला भेटत असतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच का तसंच का पुस्तकं लिही संशोधन कर नासा फेसात जा तिकडं अमेरिकेत पण आम्हाला येडेवणी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय. हा देव चॅप्टर माणसाला नाही भेटू शकत भोळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक त्या नाथ बाबाने गावबाला जवळ बोलवलं आणि त्याला आलिंगन दिलं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. त्या गावबाची काया दिव्यमय झाले गावबानं रामायण लिहिलं. नाथ महाराजांनी इतक्याच पॉवरफुल भाषेत रामाने आत्तापर्यंत कळालं नाही आपल्याला की नाथबाबांचं कुठं संपलंय आणि गावबाचं कुठं सुरू झालंय. कोण दाखवून देऊ शकतं का? आजही कळतच नाही. फक्त एवढंच माहिती की उत्तराखंड गाव बांधलेले पण त्यांचं नेमकं कुठं संपलं आणि ह्यांचं कुठं सुरू झालं हेच लक्षात येत नाही. कोणत्याही शास्त्र सरकारला विचारा का नाथ महाराजांनी इतकीच पावर त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली. आणि आजही पैठणला जा नाथबाबांच्या मंदिरा शेजारी त्या गावबाचं मंदिर आहे. अरे संतांनी आलिंगन दिलं तर त्या गावबाचं मंदिर झालं. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्या सद्गुरु गोदड महाराज छत्रपती शिवाजी महाराज माते टाळी जोरात फक्त मर्दन टाळी मृदन टाळी टाळ मृदन टाळी टाळ टाळी वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. आता पार सूर्य फुलावाने माना टाकल्या होत्या काही काही सुरुवातीला. प्रसन्न झाले माणसं. टाळ्या वाजल्या प्रसन्नता होते. प्रेशर पॉईंट त्याचे दबले की आतूनच आध्यात्मिक कारण वैज्ञानिक कारण शास्त्रीय कारण सगळ्या दृष्टीनं टाळ्या वाजवून आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. रोज टाळ्या वाजव आरोग्य सुद्धा निरोगी राहत. आणि हे जे कार्य हे धर्म कार्यातल्या टाळ्या आरोग्यही देतात आणि पुण्यही देतात. हे जे करायचं धर्म कार्य असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. धर्माच्या बाबतीमध्ये तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं व्रतन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. हो आपल्या संस्कृतीला किंवा ते भारतासारखी संस्कृती शब्दात कसं आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं ऐकलं का? चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दीदी जपान काका रशिया मामा नाही पण भारत माते की
आई म्हणतो आपण या देशाला हे पवित्र विचार सैन्य चीनकडून शिकावं, त्याचं नियोजन बरं का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती भारत. भारतासारखी संस्कृती नाही. आणि हा देश कसा आहे पवित्र गुण पावन पवित्र ते गुण पावन देश पवित्र गुण पावन देश पवित्र ते गुण पावन पवित्र पवित्र गुण पावन देश पवित्र ते गुण पावन देश पावन देश पवित्र ते गुण पावन पवित्र गुण पावन देश पवित्र ते गुण पावन देश पवित्र गुण पावन देश पवित्र ते गुण पावन देश जेते हर चेता सजल मगे हर दास सजल मगे जेते हर चेता सजल मगे देश पवित्र आहे. या देशातलं प्रत्येक कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ. अशा पवित्र भारत देशातले आपण माणसं आहे. आणि भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारतात सगळ्यात पॉवरफुल राज्य महाराष्ट्र बरं का. आचार विचार पैसा लय पैसा आहे महाराष्ट्रात. एकट्या मुंबईत काय कमी माल आहे का. आम्ही दुबईला गेलतो कीर्तनाला मागच्या जानेवारीमध्ये. दुबईमधल्या लोकांनी सांगितलं म्हणजे दुबईपेक्षा मुंबईत पैसा जास्त आहे. म्हणून आमच्यापर्यंत कसं काय आहे ना म्हणजे राजकीय लोकांनी दाबलाय. आणि ही दाबादाबी करण्यासाठी त्यांचा जन्म झालाय. आपण फक्त बिड्या ओढणे, बोर्ड ठोकणे, टेटस ठेवणे, बिस्लरी, गाद्या, खुर्च्या एवढ्याच कामासाठी आपला फक्त वापर आहे. बाकी आपल्यापर्यंत रुपया सुद्धा हे येऊन देत नाहीत. फक्त माल ह्यांनी दाबायचा आणि आपण चाकरी करायची ह्याच्यासाठी आपला जन्म आहे का. जरा स्वाभिमानाने जगा. भारत देशाचं नाक महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. मला छत्रपतींपेक्षा जिजाऊ मातेचं विशेष वाटतं. कारण स्वराज्य निर्माण व्हावं ही इच्छा छत्रपतींची नाही. इतिहास नीट वाचा. हिंदवी स्वराज्य व्हावं ही इच्छा जिजाऊ मातेची आहे. आणि आईचं स्वप्न छत्रपतीनं पूर्ण केलंय. फक्त आईच्या शब्द आईची स्वप्नपूर्ती राजांनी केली. स्वराज्य निर्माण व्हावं, रयतेचं गोरगरिबाचं कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न कोणाचं आहे. जिजाऊ मातेचं आहे. इतकी माता पवित्र आहे. काय विचार असतील त्या काळामध्ये. आणि संस्कार तसे घडवले त्या दिशेनं मायबाप रत्न घडवलं. कसे घडलेत राजे. माझी जाऊने हो मला माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 माझी जाऊने ताली ताली हातार बारीक. ताली 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 हा बसले. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता ज्यांचा राजा. सर्व जाती धर्म केला राजा बाजा. ताली ताली
शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी. छत्रपतींच्या एका तलवारीचं नाव आहे तुळजा, एकीचं नाव जगदंबा, एकीचं नाव भवानी. राजे आनंदात असो नाही तर दुःखात असो त्यांच्या मुखात एक शब्द नेहमी असायचा, जगदंबा. कुलदैवत आहे ना खंडोबा महाराज, तुळजाभवानी. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण करण्याची ताकद प्रेरणा तुळजाभवानी माझ्या छत्रपतींना दिली. त्याच्यामुळे कशी होती तलवार? थप 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 चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी सगळे. हा कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलुम करत्याच्या रक्ताने पिनाली. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार. त्याची फुटली बोटेच्या, त्याची फुटली बोटेच्या. चमके शिवबाची उघडण्या महाराष्ट्राचे द्वार, उघडणे महाराष्ट्राचे द्वार. ते काय आडकीत आहे का? सुपारी कातरायचा, मोबाईलच काय घेतो, ढाब्यावच काय जातो, दारूच काय पितो, वरून म्हणतो आम्ही मावळे. तुला लय हा नाही पाहिजे रे, हे मावळे रे तू. छत्रपतींचे विचार जीवनात ठेवा ही तरुण मुलांना विनंती. धर्माविषयी प्रेम, गुरुजनांचा आदर, आईवडिलाची सेवा, समाजाचं कल्याण, धर्माचं रक्षण, हे छत्रपतीने आणि निर्व्यसनी जीवन
हे छत्रपतींचे 4-5 वाक्य 4-5 मुद्दे आपल्या जीवनात आणा. यासाठी हा धर्म मंडप आहे. का सप्ते करायचे? तुम्हाला लई पैसे झालेत म्हणून? आम्हाला काय काम नाही म्हणून आरडायचं इथं मुरुस्तूर 2-2 तास? कशासाठी धर्म मंडप आहे? कधीतरी विचार करा. काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, एक तरी माणूस बदलावं. एक वाक्य सांगतो. 8 दिवसात तुम्ही महाराज मंडळी किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिलं ह्याला खरी किंमत आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बुवा. एका कीर्तनात 1 तळी माळकरी वाढव ना. वर्षातून एकदा सप्ताह, 8 दिवसाच्या सप्त्यात कमीत कमी गावात 8 तरी माळकरी. आणि मला आनंद वाटला की 8 दिवस जे आपल्या सप्त्याला वारकरी मंडळ नाश्ता करतात ते तसे 2 आहेत. त्या दोघांपैकी एक त्यांनी आज आलेल्या माझ्या हस्ते माळ घातली. काय नाव त्यांचं? ऋषिकेश का? हा, आमचे ऋषिकेश शेंडगे. त्यांनी आलेल्या माळ घातली म्हणजे बरं झालं. माझा नियमच आहे, रोज बऱ्याच ठिकाणी मी कीर्तन झाल्यावर माळ घालतो, कारण कीर्तनाने लोकांच्या मनात थोडा इफेक्ट पडलेला असतो. पण त्यांनी कीर्तन व्हायच्या आधीच माळ घातली. हे विशेष आहे बरं का. आणि पाहिजेत. आणि तरुण आहेत परत. परवा एक म्हातारा भेटलं कीर्तन संपल्यावर, एक सुद्धा दात नव्हता तोंडात. ते मला म्हणला माळ आणली का? म्हणलं कुणाला? मला वाटलं ना आता पिता मलाच घालायची. बाबा म्हणलं तुम्ही केले हे लय उपकार केले संप्रदायावर. तुम्हाला माळ घालून आम्हाला धर्म वगैरे जरा थोडं तरुणाची गरज आहे. तुम्ही आता काय तोंडात दात नाही. म्हणलं का घालायचा मनात विचार. म्हणलं ती तिकडं गेल्यावर चावतच नाही म्हणला म्हणून घाल. तू कशाला थोड्यासाठी आता बट्टा लावून घेतो बाजार. असाच पवित्र मरण शेवट तू मसनात गावरे गेल्या ना आता म्हणतो माळ घालायची. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तरुण परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान. अशा आदर्श तरुण मुलांची गरज आहे. की धर्म टिकवायचा असेल तर आल्यापासून सगळी बघतोय तुमच्या गावातले सगळे युवा शक्ती तरुण पिढीच्या धर्म कार्यामध्ये संयोजकाच्या भूमिकेमध्ये सगळा सप्ताह पार पडतात. एकदा तरुण मुलांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे, हे गरजेचं आहे. अरे जुन्या माणसांनी सप्ते परंपरा दिंड्या आपले सगळे उत्सव टिकून ठेवले, हे त्यांचे उपकार आहेत. पण त्यांच्यानंतर ही धर्माची पालखी तुमच्या खांद्यावर आहे. आणि आणखी एक वाक्य बोलतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. ही काळाची गरज आहे. आणि जातीचा विचार अजिबात करू नका. महाराष्ट्राचं हे जे दूषित वातावरण केलं नाही राजकारणाने जाती, ह्याच्या आधी होतं का कधी? कधी कोणाच्या मनात जात आले व दुस्ती करताना एकमेकाचं प्रेम करताना आपल्या गावामध्ये एकमेकाच्या सुखदुःखात आपण सामील होत, कधी जात मनात आले आपल्या? गावगाड्या सगळी एक जीवन राहणारी माणसे, पण ही राजकीय माणसं चॅप्टर असतात. त्यांच्या नादी लागून आपल्यातलं द्वेषण आपल्यातली दरी वाढू नका. एवढी एक जागा हिथं माणसं एक होतात ते कीर्तन, आणि हिथं बी तेच करायचं म्हणलं मग राहिलंच काय माणसं एक व्हायला ठिकाण. जात पात धर्म भेद पंत याचा विचार कोणी करू नका. सगळ्यांनी एक जीवन गुन्ह्या गोविंदानं. अरे आपण ज्ञानोबा तुकोबाची लेकरं आहेत, किती प्रेमानं राहिलं पाहिजे. कशाला द्वेषण मत्सर करता? हेच माणसं पुढं आणि तेच पुढं आणि ह्यांचेच नाव घेतली आणि त्यांचेच नावं राहिली आणि ती मला इशाऱ्यातच घेत नाहीत. हा बळ तुझे जे वाद आहेत हे तुझे वैयक्तिक वाद आहेत. इथं संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? अरे इथं संकटाची लेवल काय, तुझ्या अपेक्षाची लेवल काय? धर्मावर संकट आलं तू नावासाठी याय नका इकडं. असं करू नका. सगळ्यांनी एक व्हा. मॅजॉरिटीला किंमत आहे. एक हे खऱ्या अर्थानं बळ आहे. सगळ्यांनी एक व्हा आणि एक होण्यासाठी सप्ताह आहे. दुसरीकडे माणसं एवढा हजारो समाज माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात एकत्र झालाय. कुठं माणसं एक होते ते सभेला तर येतात का एवढी? आणि फुकाट येतात का? आणि आली तरी गप बसतात का? शेवटपर्यंत थांबतात का? मागच्या पुढच्या भरतात का? किती प्रॉब्लेम आहे त्यांच्यात सुद्धा. आणि ते सुद्धा 500 रुपये रोजाने आणावं लागतात. ती बी परत बोंबालतात. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. बोंबालतात का नाही का? पत्रकारांना तेवढं किती ठरलं होतं? 500. बाय आता कना कण शिवाय देते त्या नेत्यांना. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं बाय. म्हणजे पैशावर माणसं एकत्र आणावं लागतात. हे तर आहे का कोणाला पैसा? उत्स्फूर्त आनंदानं जल्लोषानं आनंद लुटण्यासाठी आहे का इतकी पवित्र जागा दुसरीकडे? हा, असे सात्विक विचाराची माणसं. आणि एक वाक्य सांगितलं, वारकरी सांभाळ सगळ्यांना सोबत घेऊ शकतो. त्याच्यामुळे राजकारणात सुद्धा आता सध्या चांगल्या माणसाची गरज आहे.
का बरं सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं चालतात 288 पैकी एक तरी वारकरी आमदार आहे का? का आपली संख्या कमी का? माळकरी कमीत का? खरंच सांगा बरं. 1.5 कोटीपेक्षा प्लस माळकऱ्यांची संख्या आहे. 12 कोटीच्या पुढं महाराष्ट्राचे लोक. मग 1.5 कोटीपेक्षा जास्त जर वारकरी माळकरी सांप्रदायिक माणसं असतील त्यांचं नेतृत्व करा मंत्राला एखादा आवाज नको? सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं. मग राजकारणात सुद्धा शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. हे काळाची गरज आहे. पर वारकरी तिथे गेल्या 2 नंबर कामं करेन का? खोटं बोलन का? वाईटाला गद्दाराला गुंडगिरी दहशतगिरी दडपशाही करेन का? ज्याच्याकडे व्हिजन आहे, विकास आहे, तळमळ आहे, प्रेम आहे, नम्र आहे, सगळ्याला सोबत तू म्हणता मला तुमचं काय नियोजन आहे का काय? तर काय असतं आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाल. हिंदू धर्म संप्रदायासाठी बचेंगे तौर भी लढेंगे. 29ला सुट्टी नाही. पाहिजेच रामकृष्ण हरीन पुंडलिकावर देऊन धोतर टोपी घालून ज्ञानोबाचा गजर करणं मंत्राला एक तरी वारकरी आमदार नको का? ही काळात युपी मध्ये किती संन्यासी साधू आहेत का नाही? सोलापूरचे ह्याच्या अगोदरचे खासदार होते का नाही संन्यासी? वारकरीच का चलत नाही तुम्हाला? आता ही परिवर्तनाची नांदी हेतून पुढच्या काळात सुरू होणार आहे आणि हे गरजेचं आहे का समाज एकत्र सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला माझ्या वारकरी संप्रदायात सकळाशी येते आहे. अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. काही संतांचा माहे बाबा तरतरची माणसं संत एकत्र करतात. झाली बोला याची सीमा. एक तरी महिमा सांगा की. तीर्थ पर्व काळ अवघे पायापेस सगळे तीर्थ संताच्या चरण मुक्कामाला. हा 3ऱ्या चरणात फार मोठा महिमा. 3 चरण संपल्या तुकोबराना माणसं म्हणली महाराज बास करा. कवर संत संत 10:30 वाजले तरी संतांचं चालू आहे. आम्हाला देव पाहिजे संत नको. स्पष्ट सांगितलं लोकांनी. देवाचं काय आहे का तुमच्याकडे भांडण? तुकोबरा म्हणले ऐक देवाकडे जायचं असेल तरी अगोदर संताकडे जावं लागेल. कसं काय? छोटा दृष्टांत सांगतो ऐका. देव मिळवायचा असेल तर अगोदर संताकडे का जावं लागतं? सोपं सांगतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या माऊलीच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ आया वा 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 काय दिसायला गोड आहे. त्याचे पांढरे शुभ्र दात, लाल होठ, कुरळे केस, गोबर गाल. आणि तुमच्या मुलाकडे बघितलं की खरंच कृष्णाची आठवण येते. बाळाचं पाय पायण्या दिसतात. वंशाचं नाव उज्ज्वल करेन. गावाला सुद्धा ह्याच्यावर स्वाभिमान वाटतं ना. कलेक्टर होईन का काय हो पुढं जाऊन? असं बाळाचं वर्णन गेलं की आईचं अंतकरण असं फुगत. दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. अरे म्हणजे तुम्हाला चहाच प्यायचा होता पण वातावरण कुठपर्यंत गेलं? जेवणापर्यंत का? लेकराचं कौतुक केलं की आई खुश आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा 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 त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा
रे जा जा सानी जानी 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 जा जा मप्पणी बन्नी सानी जानी रे जा जा नी जा जा रे रे जा जा रे 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 नी जा रे जा जा सानी जानी जानी जा जा मपणी पणी सानी जानी रे जा जा सरगा 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 कर जा जागी बोला जाची सीमा थोडी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे 2 दिवस झालं म्हणतात थोडी सनई वाजवतो झाली बोलायाची सीमा थोडा प्रबल इको जाए तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा संत सेवा केली तरी देव प्रसन्न होतो असा बोलण्याचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेलं आहे. माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेने माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा आणि तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर मंदिर भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांची मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. 5000 माणसं बसतील एवढा सभामंडप हजारो झाडं आणि एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेला आहे. आज ज्यांचं सौजन्य आहे त्या दोनही व्यक्तींनी कीर्तनाने दिलेलं मानधन हे त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जात आहे. त्या मंदिरावर वारकरी संप्रदाय हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचं चिंतन व्हावं म्हणून युवकांसाठी गुरुकुल प्रारंभ केलेला आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये आपल्या धर्माचं शिक्षण घेतात आणि विशेष कीर्तनावर आमच्या त्या गुरुकुलचा विशेष भर आहे म्हणून आणि एका गावातून आम्ही 1 किंवा 2च विद्यार्थी घेतो. जर कुणाची इच्छा असेल वारकरी संप्रदाय हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचं चिंतन आपल्या जीवनात व्हावं 10वी 11वीच्या पुढची मुलं असतात लहान मुलं नाही ज्यांची इच्छा असेल अशा युवकांनी संपर्क साधून गुरुकुलमध्ये आपला त्याच ठिकाणी आपल्या शास्त्राचा अभ्यास करून आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनवावं अशी विनंती. सुंदर गायक सुंदर वादक आणि सुंदर साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा मनापासून दादांना मी धन्यवाद देतो. अत्यंत गोड आवाज तुम्ही सुद्धा या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण केला. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजक संयोजकमध्ये सांगतील कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये. ज्ञानेश्वर जय विठ्ठल